दरवर्षीप्रमाणे मेडिकल चौकात यंदासुद्धा गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत जे एक सण आहे ते आम्ही या ठिकाणी सादर करत असतो। यंदाही 30 तारखेला गुढीपाडवा होती आणि गुढीपाडव्यापासून 6 तारखेपर्यंत रामनवमीचा हा सण जे आहे आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत। आणि या ठिकाणी दरवर्षी रामनवमीच्या दिवशी विविध जे रंगारंग कार्यक्रम असतात, काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात, त्यासोबतच महाप्रसादाचा कार्यक्रम श्री रामनवमी निमित्त आम्ही या ठिकाणी घेत असतो। आज हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही केलेला आहे। जवळजवळ एक 1800 ते 2000 मला वाटते आणखीन ब्रिटन नंतर आणली होती, काही आणखीन 100-200 लोक आले आहेत। तर जवळजवळ 2000 ते 2200 लोकांचा महाप्रसाद या ठिकाणी आत्ताच झालेला आहे। आणि दरवर्षाप्रमाणे आम्हाला एक मोठा प्रतिसाद इतर जे नागरिक, स्थानिक जे नागरिक आहे किंवा रहिवासी आजूबाजूचे, त्या सर्वांकडून या ठिकाणी यंदाही आम्हाला लाभलेला आहे। या ठिकाणी आपले जे इमामवाडा पोलीस ठाण्याचे जे पूर्ण पोलीस विभाग जे आहेत त्यांचा दरवर्षी जे सहयोग असतं, यंदाही आम्हाला खूप चांगला सहयोग त्यांच्याकडून भेटला आहे। सोबतच जे महानगरपालिकाचा हनुमाननगर झोन आहे आणि सोबतच जे ट्रॅफिक पोलीस आहे सक्करदऱ्याचं, त्यांचे आम्हाला नेहमी दरवर्षीप्रमाणे आणि कार्यक्रम जे आम्ही कार्यक्रम मेडिकल सोबत घेत असतो त्यांचा नेहमीचा सहयोग आम्हाला यंदाही खूप चांगला लाभला आहे। या बाजूची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचं नाव आहे रतन हाईट्स। रतन हाईट्सचा पूर्ण एक मोठा कुटुंब आहे। ते कुटुंबही या ठिकाणी जे कार्यक्रम आम्ही घेत असतो त्यांच्या गटाचे हा कार्यक्रम असते आणि ते सर्व लोक खाली येऊन आम्हाला पूर्णपणे जे सहयोग तनमनधनाने राहते पूर्ण त्यांचाही सहयोग राहिला। इथे आपल्याला बघायला मिळत आहेत की राजेश भाऊ, वहिनी, इतरही आपले भाऊ आणि काकू वगैरे सर्व लोक आहेत। तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रभाग 17चे प्रमुख पदाधिकारी जयपालजी गरवाड आहे, लक्ष्मी काका आहे। इथले स्थानिक जो आमचं नगर आहे त्याला आपण हनुमान नगर म्हणतो, तर हनुमान नगरचे आमचे यशस्वी अध्यक्ष श्री नरेश भाऊ वानखेडे आहे। तसेच आमचे प्रभागाचे वार्डाचे महामंत्री कुणालजी रांगडाले आहे, आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष या ठिकाणी श्री चेतनजी भगत आहे, श्री दीपकजी भगत आहे आणि आपले सर्व प्रयास टीम, जे प्रयास मोदीची सामाजिक संस्था या ठिकाणी गुढीपाडवाचा कार्यक्रम असो किंवा आपला रामनवमीचा हा कार्यक्रम असो किंवा आपला शिवजयंतीचा कार्यक्रम असो, मोठ्या प्रमाणात सर्वांचा तनमनधनाने सहभागिता असते। हे सर्व प्रयासचे आपले कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचाही मनापासून मी आभार व्यक्त करतो, स्थानिक नागरिकांचा करतो, कारण की ते आम्हाला दरवर्षी अवसर प्रदान करतात आणि आम्ही ते जे आमची क्षमता आहे त्या क्षमताच्या हिशोबाने पार पाडायचं यशस्वीरित्या आम्ही प्रयत्न करत असतो। म्हणून त्यांचे आभार मानतो, आपलाही खूप खूप आभार मानतो। सर्व लोक या ठिकाणी प्रत्येक वर्षाचे हिंदूचे जे कार्यक्रम आहे, भारतीय आपले जे कार्यक्रम आहे, भारतीय सण आहे, पूर्ण यशस्वीरित्या या ठिकाणी साजरं करत राहतील ही अपेक्षा बाळगतो। आणि पुनश्च जय जय श्रीराम म्हणून आपल्या 4 शब्द संपवतो। बोला जय जय